हॅलो, हाय, गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या ह्या डेली ब्लॉग्स रुटीनवरती. सो व्हिडिओ अगदी 10 मिनिटांचा आहे. सो प्लीज कोणीही कंटाळा न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. सो सकाळची सुरुवात अशी छान अशी झालेलीच होती आणि आजचं नाही का ही क्लिप ॲड करण्याचं कारण असं काही होतं. सो बऱ्याच दिवसांपासून नाही का माझं म्हणजे मी श्री स्वामी समर्थांचं जे चरित्र आहे ना त्याचं म्हणजे रोज 3 अध्यायाची जी सेवा आहे ती करते. बट बऱ्याच दिवसांपासून ती नाही का सेवामध्येच कुठे अडकून गेलेली होती. सो सुरू करावी पण मग ते काही पॉसिबल होत नव्हतं. सो आजपासून ती सुरुवात केली मी आणि जे कोणी स्वामी समर्थांचे भक्त असतील ना ते ॲटलिस्ट मला बघून चला करूया एक सुरुवात श्री स्वामी समर्थ या नावाने. सो मी पण करूनच घेतली आणि ते सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तर बघितलंच असेल मकर संक्रांतीचा जो ब्लॉग होता. सो त्या ब्लॉगमध्ये नाही का कालचा स्वयंपाक वगैरे आणि तो राडा जो काही झालेला होता. आता काल नाही का ते काम आवरत बराचसा वेळ होऊन गेलेला होता. सो मी वरच्या वर असं काही ते आवरलेलं होतं. सो म्हटलं आज नाही का आजच्या मोहिमेमध्ये नाही का किचनची क्लिनिंग वगैरे काय आहे ती छान अशी पूर्ण डीप क्लिनिंग करून घ्यायची वरच्या वर क्लीन न करता. कारण काय ना कालच्या दिवसाला काय झालेलं मी वरच्या वर क्लिनिंग वगैरे करून घेतले. कारण काय ना आपण ज्या स्वयंपाक वगैरे करत असतो तेव्हा बराचसा राडा काही झालेला असतो आणि स्वयंपाक म्हटलं म्हणजे तेल वगैरे तळण वगैरे आलेलं असतं. सो त्यासाठी ते जे वरती मी ठेवलेले आहे तुम्ही बघू शकतात खिडकीमध्ये ठेवलेले जे कप वगैरे होते तांबे वगैरे आहेत. आता ह्या गोष्टीने धूर वगैरे नाही का ते थोडंफार घाण होतंच. सो म्हटलं ठीक आहे बरेच दिवस झाले आपण ह्याला काही हात पण लावलेला नाही आहे. सो हा एरिया असंच काही क्लीन करून घेऊया. आता माझ्याकडे नाही का हे एक छान असं मातीचं खापर आहे बरं का. आमच्या खानदेशामध्ये पुरणपोळी वगैरे जेव्हा बनवतात ना तेव्हा चुलावरती खापर वगैरे ठेवूनच पुरणपोळी त्याच्यावरती बनवली जाते. मोठी पुरणपोळी असते ती तर. सो त्याला आधी कोरड्या कपड्याने छान असं क्लीन करून घेतलं. कारण काय ना थोडीशी माती वगैरे असली तर ती पुन्हा ओल्या कपड्याने जर पुसले ना ॲज इट इज तिथं चिपकून जाते. सो म्हटलं आधी कोरड्या कपड्याने क्लीन वगैरे करून घेऊया. आणि हा जो वरचा पोर्च होता त्याच्यामध्ये काल मला नाही का तुम्ही माझ्या एक व्हिडिओमध्ये ते रिॲक्शन बघितल्याच असतील कुठे नाही तर कुठं ते मला काही तिथं ॲड करता नाही आलं. बट एकदम अचानक घाबरली होती ना मी खिडकीमध्ये बघून तर तर तिथं मला पाल दिसली होती अगदी छोटीशी. म्हटलं हे सर्व आधी नाही का पटकन क्लीन करायला पाहिजे आणि ती कुठं आहे का तिथं ते बघून वगैरे तिला बाहेर काढायला पाहिजे म्हटलं. कारण काय ना किचनचा एरिया आहे आणि किचनच्या एरियामध्ये पाल नको असायला. त्यासाठीच ते सगळं व्यवस्थित बघून घेतलं आणि क्लीन वगैरे करून घेतलं. ॲक्च्युली ती वरची जी कपं वगैरे आहेत ना त्याच्यावरती पण थोडंसं तेलकट वगैरे असं उडालेलं असल्यामुळे तेल वगैरेची वाफ बसल्यामुळे नाही का ऑइली असं काही झालेलं होतं. सो ते पण क्लीन वगैरे करून घेतले. कप वगैरे घासायचे होते छान असे ते पण घासून घेतले आणि किचन पण नाही का अगदी पूर्ण असा धुवून काढला घासणीने घासूनच काढला असा काही केलेला होता. सो अशा काही पद्धतीने मी नाही का माझी तर ही क्लिनिंग नाही का हळूहळू का होईना थोडी चालूच असते आणि करतच असते. सो हे असं काही करत असल्याने माहिती आहे का ज्या आपण काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा ॲक्च्युली सामान जरी कमी असला ना माझ्याकडे तरी म्हणजे बऱ्या व्यवस्थितपणे नेटकं वगैरे ठेवते आणि त्यामुळे मग ते असं काही भरून वगैरे दिसलेलं असतं. सो तेच काही आता ही तांबे वगैरे जे आहेत ते घासून घेतली छान अशी आणि धुवून वगैरे पुन्हा आहे तिथं व्यवस्थित सेटल करून घेतली. आता खरं सांगायचं म्हटलं म्हणजे नाही का कालचा दिवस असा काही होता त्याच्यामध्ये एवढी काही धावपळ होती आणि आजच्या दिवसाला निवांत होतं. सो निवांत जरी असलं तरी मग ते काय आहे ना आता शेवटी कितीही काही असलं म्हणजे बाईचा हात म्हणजे तो शांत काही बसून असा राहत नाही. सो म्हटलं चला आता हे काही करून घ्यायचं आहे क्लीन वगैरे ते करून घ्यायचं जेणेकरून कामं पण होतील आणि दिवस पण नाही का आठवत नाही मग तेवढा काय करायचं आहे काय नाही असं. तर अशा पद्धतीत हे पॉट जे आहेत ना जे असं त्याच्यामध्ये मी प्लांट्स लावलेले आहेत छोटे छोटे ते दिवाळीमध्ये घेतलेले पॉट्स होते. तो ते म्हणजे त्यांच्यामध्ये नाही का थोडीशी माती वगैरे टाकून एका याच्यामध्ये स्पायडर प्लांटचं जे आहे ते रोप लावून घेतलेलं आहे आणि एका याच्यामध्ये मनी प्लांट जो की मी बॉटलमध्ये ठेवलेला होता. आणि आता असं वाटते की आय थिंक मी तो बॉटलमध्येच असू द्यायला पाहिजे होता. कारण मातीत लावल्यापासून नाही का ह्या मनी प्लांटचे 2 पानं नाहीत का पिवळीशी पडलेले आहेत. कदाचित आता त्याची ती जागा बदल झाल्यामुळे त्याला असं काही वाटत असेल की दुसरंच काहीतरी कारण आहे ते आता मला काही माहिती नाही. बट पश्चाताप तर येतो आहे त्या गोष्टीचा. असो आता बघायचं थोडं दिवस वेट करायचं. ॲक्च्युली आता ह्या पॉटचं सांगायचं झालं तर म्हणजे मी एवढं लवकर डिमोटिवेट होते. पण तुम्हाला खरं सांगू का माझ्याकडे जो कुंडीतला मनी प्लांट आहे ना तब्बल 1.5 वर्ष आय थिंक नाही सॉरी 1.5 नाही 1 वर्ष नाही का
त्या जो मनी प्लांट आहे ना त्याला म्हणजे 6 महिने कंटिन्यू फक्त 2 पानांचा आणलेला तर ते 2च पानं होते आणि 1 वर्षामध्ये त्याचे 5 ते 6 पानं असं काहीतरी झालेले होते. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये नाही का त्या मनी प्लांटचे नाही का आता म्हणजे छान अशी ग्रो झालेली आहे. सो त्याच्यामध्ये नाही का मी एक बघितलं म्हणजे मनी प्लांटचे जर तुम्हाला ग्रो वगैरे छान अशी करायची असेल ना तर थोडं दूध घालायला पाहिजे. सो ते दूध वगैरे घातल्यापासून तेव्हापासून नाही का मला तरी आठवतं आहे की मनी प्लांट म्हणजे माझा खूप छान अशा पद्धतीने ग्रो करतो आहे. आणि तो एक बेनिफिट मला त्याचा मिळाला ॲटलिस्ट म्हणजे जास्त नाही सांगत आहे. अगदी थोडंसं अर्धा कप दूध आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी वगैरे मिक्स करून टाकायचं. पण खरंच छान सांगते मी म्हणजे मनी प्लांटचे ग्रो तरी खूप छान असे काही होते. सो आता किचन वगैरे सगळं काही क्लीन केलेलंच होतं तर म्हटलं ठीक आहे आणि प्रत्येक वेळेस मी स्वस्तिक वगैरे काढतच असते. सो ह्यावेळेस पण तसंच काही करून घेतलं. आणि म्हणजे आता किचनचा वरचा जो पोर्शन वगैरे आहे तो सगळा काही क्लीन झालेला होता. आणि आता मग ते हे गॅस वगैरे जे आहे ना ते पण छान असं क्लीन करून घेतलं. आणि तुम्हाला सांगू का ह्या अशा काही गोष्टी आहेत ना ह्या म्हणजे 15 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये ॲटलिस्ट करायलाच पाहिजे. कारण काय ना किचन म्हटलं म्हणजे आपलं नाही का स्वयंपाकाचं हे असं इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं प्रकारचे एनर्जीज ज्या आहेत ना त्या इथं असतात. सो मोस्टली असं ट्राय करायचं की तुम्ही किती पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही आल्यानंतर किचनमध्ये तुम्हाला किती पॉझिटिव्हिटी येते आणि किती प्रमाणात तुमचं मन जे आहे ते असं प्रसन्न प्रकारे राहिल्यासारखं वाटतं. आता किचन जर सर्वात आधी जर छान असलं आणि क्लीन पण असलं ना तर ऑब्वियस आहे की तुम्ही कोणत्याही टेन्शनमध्ये या किंवा कुठल्याही अशा काहीतरी विचारांमध्ये या बट किचन वगैरे आपलं छान असलं किंवा काही असलं ना तर मग आपल्याला म्हणजे तेवढं ते छान असं फील व्हायलाच पाहिजे. आता ते सगळं काही झाल्यानंतर म्हणजे पूर्ण डीप क्लीन वगैरे झाल्यानंतर मी नाही का भांडी वगैरे होती माझी ती घासायची वगैरे ती घासून घेतली. आणि खरं सांगू का म्हणजे मला तरी माझ्या मनाला वैयक्तिक सुख असं काहीतरी वाटलं मला की अरे यार चला आता खूप छान अशा पद्धतीने किचन क्लीन होऊन गेलेलं आहे. आणि आर्याचं नाही का असंच काहीतरी झटपटा असं काहीतरी वेगळंच चालू असतं तिचं दिवसभरामध्ये. सिरियसली सांगू का मी जर कामामध्ये अडकलेली असली आणि तिच्याकडे जर चुकूनही नाही लक्ष असलं तर ती काय वाढावं करून ठेवते याचं काही गॅरंटी नाही बरं का. असून ही सगळं काही आवरून झाल्यानंतर दुपारी थोडी झोप घेतली होती कारण थंडी जास्त असल्यामुळे नाही का कधी कधी झोप येऊन जाते. बट जास्त सवय नसल्यामुळे मला नाही का अर्धा 1 तासाच्या वर झोप काही लागत नाही. 1 तास तरी भरपूर जास्तच झाला सांगायला अर्धा तासाच्या वर झोप काही लागत नाही. म्हटलं चला आता दुपारची वेळ थोडी टाईम उरलेला आहे आणि रिकामं बसण्यापेक्षा काय करायचं. सो वाती राहिल्या होत्या माझ्या करायच्या आणि म्हणजे संपलेलाच आहे मोस्टली. आता जेव्हा दिवा वगैरे लावत होते तेव्हा 2-3 दिवस झाले वाती करून लावत होते. सो आता ते वाती वगैरे करायला घेतलेल्या आहेत. आता ॲक्च्युली मला सांगू का मी तुम्हाला वाती करण्यामध्ये म्हणजे मला ही सरकी नाही का निवडायला नाही आवडत. बट आता नाईलाजाने नाही का इकडेच सगळंच करावं लागतं नाही का. माहेरी ऑब्जेक्शन देता येतं आपल्याला काही गोष्टींना की मला हे नाही करायचं आहे मी नाही करणार हे. बट इकडे सासरी आल्यापासून करायला किंवा नाही म्हणायला सांगायचं तरी कोणाला हेच ऑप्शन नसतं. सो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आवडीच्या असो किंवा नको असो त्या कराव्याच लागतात. आता तुम्हाला सांगू का ह्या वाती करणं आणि ते पण आर्याला सांभाळून इतकं काही रिस्की आहे माझ्यासाठी की तुम्हाला काय सांगू. ॲक्च्युली आता तरी काहीतरी ठीक आहे बट ती जेव्हा लहान होती ना ती मध्येच काय करायची आता ही दिसतंय ना तुम्हाला असं एक थ्रेडसारखं काही तयार झालेलं आहे कापसाचं. तर तो थ्रेड ती नाही का मध्येच ब्रेक करून टाकायची. असं आपण हाताने एखादी गोष्ट ब्रेक करायला जातो ना छान अशी उभ्या हाताने तोडून टाकायची ती. लिटरली म्हणजे बऱ्याचशी गोष्टी अशा आणि कामं आहेत ती नाही खूप आणि अजूनही सध्या मला त्रास देते ती त्या गोष्टींसाठी. असंच नाही की ती लहान असतानाच द्यायची बट अजूनही देते. आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ठीक आहे बुवा आता मला पण वाटतात की होईल हळूहळू जशा बाकी कमी झाल्यात तशा. आता मी वाती करत असताना अचानक नाही का फूल नाही पण फुलाच्या पाकळीसारखं काहीतरी मला आनंद झाला तिथं. कारण आर्याने नाही का माझ्यावरती ते म्हणजे कटेड ब्लाऊजचे काहीतरी छोटे छोटे पीसेस होते ते अंगावरती टाकले आणि मला खूप छान वाटलं. सो असा काही होता आजचा माझा दिवस. संध्याकाळचा चहा वगैरे घेतली. सो आर्याला घेऊन मी वात्या करणे म्हणजे खूप डिफिकल्ट काम आहे. तरी साधारण 15 मिनिटामध्ये मी एवढ्या वात्या बनवून घेतलेल्या आहेत हे बघू शकता. बट वात्या नाही का खूप छान अशा काही बनवून झालेल्या आहेत माझ्या आणि ज्या की मला तरी छान येतात असं मला वाटतं. आणि एकच फक्त सुरुवात बनवून घेतलेली आहे. संध्याकाळी होईल तेवढं बरं आहे मग बाकीचे नाही का खिवड्या बनवायच्या. आणि आता मी नाही का माझ्यासाठी आणि आर्यासाठी चहा वगैरे घेत आहे बनवायला जे की तुम्ही बघू शकता ही बुकली कशी झाली आहे. लिटरली तिने माझे पण केस खूप जास्त खराब केले. बिकॉज काय ना तिचं काय होतं माहिती का ते पाकळ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असते ना तर पाकळ्या माझ्या अंगावरती टाकते स्वतःच्या अंगावरती टाकून घेते आणि मामा सांगून आल्या पाकळ्या आणि मग सांगते मला की झाडाचे जे फ्लावर आहेत ना ते पडतात झाडाच्या खाली. असं काही दिवसभराचं चाललंय तिचं दिवसभराचं म्हणजे गेले 1-3 तासापासून कंटिन्युअसली असंच काही चाललं आहे.
सो आम्ही चहा वगैरे घेतो आमचा बनवायला आणि चहा वगैरे झाल्यानंतर व्हिडिओचा एंड करतो. व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक्स करा. व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल कुणाच्या जवळच्या व्यक्तीला तुम्हाला शेअर करावा असेल तर प्लीज शेअर करा. आणि प्लीज नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग दॅट व्हिडिओ.